टेस्ट नंबर 5 पहा 20 नंबरचे एक्झाम्पल पहा. 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम वजा 16 किलोग्रॅम 470 ग्रॅम बरोबर किती. आता यामध्ये अगोदर पाहायचं, इथं ग्रॅम 150 आहे, त्यापेक्षा वजा करायची ती संख्या जास्त आहे. असं असेल तर काय करायचं पहा. 35 किलोग्रॅम 150 ग्रॅमला कसं लिहिता येईल. आपल्याला माहित आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. तर ह्याला असं करता येईल 35 किलोग्रॅमच्या ऐवजी आपण काय करायला 34 किलोग्रॅम आणि 1 किलोग्रॅम यामध्ये मिळवायचा म्हणजे किती होईल 1150 ग्रॅम. ह्याला आपण असं लिहिलं 35 किलोग्रॅम 150 ग्रॅमला काय लिहिलं 34 किलोग्रॅम 1150 ग्रॅम वजा 16 किलोग्रॅम 470 ग्रॅम. आता ही वजाबाकी करा. 0 7 8 15 5 इथं 5 होतील, 5 6 11 6 आणि 8 14 2 आणि 1 3 म्हणजे 18 किलोग्रॅम 680 ग्रॅम याला उत्तर. 21 नंबरचं उदाहरण पहा. 35चा 7/5 वजा 32चा 9/4 बरोबर किती. यामध्ये असे एक्झाम्पल पाहिलेत 35 ऑफ 7/5 म्हणजेच 35चा 7/5 चा किंवा ऑफ असेल तर काय करायचं गुणिले 35 गुणिले 7/5 वजा 32 गुणिले 9/4 बरोबर 5 न भाग द्या. 5 1 5 5 7 35 7 गुणिले 7 49 वजा 4 न भाग द्या. 4 1 4 4 8 32 8 9 72 बरोबर. आता पहा इथं मोठी संख्या वजा आहे, वजा 72 आहेत. मोठी संख्या वजा आहे म्हणजे वजा येईल. 72 मधून 49 गेले. आता पहा 9 3 12 आजचा इथं आला 5 5 आणि 2 7 म्हणजे उत्तर किती आलं वजा 23. 22 नंबरचं उदाहरण पहा. 18च्या एकूण विभाजक संख्या म्हणजे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ 18. 18च्या एकूण विभाजक संख्या 18ला भाग जाणाऱ्या एकूण संख्या काढायच्या. 18ला कोणत्या संख्येनं भाग जातो 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न जात नाही, 5 नाही, 6 7 8 नाही, 9 आणि 18 म्हणजे एकूण किती संख्या झाल्या 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 म्हणजे 18च्या एकूण विभाजक संख्या 18ला भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती येतात 6. 23 नंबरचं उदाहरण पहा. एका चौरसाकार खोलीची बाजू 5 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 35 रुपये प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल. पहा खोलीचा आकार कसा आहे चौरस, त्याची चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. एक बाजू किती 5 मीटर. तर अगोदर काय करावं लागेल आपल्याला या चौरसाकृती खोलीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया, क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ काय सूत्र बाजूचा वर्ग बरोबर बाजू किती 5 5चा वर्ग बरोबर 25. आता पहा एकूण क्षेत्रफळ किती 5 चौरस मीटर 25 चौरस मीटर
एकाचा खर्च किती, एका चौरस मीटरला 35 आहे, तर 25 चौरस मीटरचा काढायचा आहे. म्हणून एकूण मजुरी बरोबर 35 ला 25 न गुणावं लागेल. 25 पाचा 125 ला 5 हातचे आले 12, 25 त्रिक 75 आणि 12 85 आणि 2 87, म्हणजे 875 रुपये एकूण मजुरी द्यावी लागेल. 24 नंबरचं उदाहरण पहा. 6, 9, 15, 28 या यादीतील कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे. आता यामध्ये पहा, संख्या पाहिल्यावर लक्षात येईल 2 समसंख्या आहेत, 2 विषम संख्या आहेत. आणखीन एक लक्षात येईल की यामधली वर्ग संख्या कोणती, 9, कारण 3चा वर्ग संख्या आहे, बाकीच्या वर्ग संख्या नाही, म्हणजे याचं उत्तर काय येईल, 9. दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असं पाहता येईल, आपण त्रिकोणी संख्या पाहिल्यात, म्हणजे 1 मध्ये 2 मिळवले, 2 आणि 1 3 झाले, त्रिकोणी संख्या आहे. 3 मध्ये परत 1 वाढवायचा, म्हणजे 3 मध्ये 3 मिळवले, 6 त्रिकोणी संख्या आहे. 6 मध्ये 4 मिळवले, 10 त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे 9 नाही. 10 मध्ये 5 मिळवले, 15 त्रिकोणी संख्या आहे. 15 मध्ये 6 मिळवले, 21 त्रिकोणी संख्या आहे, पण इथं नाही. 21 मध्ये 7 मिळवले तर 28 त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे 6, 15, 28 या त्रिकोणी संख्या आहेत, 9 ही त्रिकोणी संख्या नाही, म्हणून यातली वेगळी संख्या कोणती, 9 असं पहा. किंवा पाहिल्यावरून लक्षात येईल ही वर्ग संख्या आहे, म्हणून ही वेगळी. पहा 25 नंबर. 24/3 लहान आहेत 5 अधिक रिकामी संख्या. आता यामध्ये पर्याय दिलेत आपल्याला 3 - 3 4 - 4. आता पहा 24/3 म्हणजे किती, 8 त्रिक 24 लहान आहेत. आता पहा 5 मध्ये 3 संख्या मिळवली, 5 आणि 3 8 होतील, 8 म्हणजे 8 पेक्षा इकडची संख्या मोठी पाहिजे, म्हणजे 3 असणार नाही. -3 मिळवले, 5 - 3 म्हणजे 2, 8 पेक्षा मोठे नाही, 8 पेक्षा मोठी संख्या पाहिजे आपल्याला. 4 मिळवले, 5 आणि 4 9, 8 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे उत्तर कोणतं आहे, बरोबर 4. कारण -4 मिळेल तर 1 होईल, म्हणजे लहान संख्या येईल, म्हणजे बरोबर उत्तर आहे 4.